महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत। 2.5 कोटी महिलांना प्रतीक्षा, ते म्हणजे 2100 रुपये हप्ता। 2100 रुपये हप्ता खात्यात जमा मार्च महिन्यामध्ये। लाडक्या बहिणींच्या अकाउंटला 2100 रुपये डीबीटी होणार लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्यामध्ये। या संदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी मार्च हप्ता डीबीटी करण्यात येत आहे। महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत। त्याचबरोबर या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची माहिती आहे, ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची सूचना आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच वॉच करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2100 रुपये कधी मिळणार? आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रश्न, लाडक्या बहिणींना पडलेला हा सगळ्यात मोठा प्रश्न। जुलै महिन्यापासून योजना सुरू झाली। मागे निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने सगळ्यात मोठी घोषणा केली, ते म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये हप्ता। दरमहा 2100 रुपये एवढा निधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देणार, अशी सरकारची सगळ्यात मोठी घोषणा। आणि याच घोषणेमुळे सरकार आलं सत्तेमध्ये। सरकार आलं, निवडणुका झाल्या, सगळं झालं, स्थापन झालं सरकार। त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे शपथविधी कार्यक्रम सर्व झालं। महिलांना प्रतीक्षा होती आता हप्त्याची। 2100 रुपये आत्ता हप्ता मिळणार। सरकार आलं आहे, सत्ता स्थापन झालेली आहे, आता आपल्याला 100% 2100 रुपये मिळतील, असं प्रत्येक लाडक्या बहिणीला, महाराष्ट्रातील 2.5 कोटी लाडक्या बहिणींना वाटत होतं। परंतु त्यांना पुन्हा एकदा निराशाला सामोरे जावं लागलं आणि लाडक्या बहिणींना मिळाले ते म्हणजे पहा, डिसेंबरचा हप्ता किती रुपये? तर 1500 रुपये। हा हप्ता डिसेंबरचा हप्ता 1500 मिळाला। त्यानंतर चला लाडक्या बहिणी म्हणाले असताना लाडक्या बहिणी या ठिकाणी पहा, सरकारने आपल्याला डिसेंबरमध्ये दिले नाहीत 1500 दिले, 2100 रुपये दिले नाहीत, पण 100% आता आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये 2100 रुपये मिळतील। पण पुन्हा एकदा त्यांची निराशा झाली आणि जानेवारीचा हप्ताही आला 1500। आता जानेवारीचा हप्ता आला, त्यानंतर फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये खूप उशीर झाला। फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये हा हप्ता महिना उलटून गेला तरीही महिलांच्या अकाउंटला जमा झाला नव्हता। आत्ता महिलांना प्रतीक्षा होती 2100 रुपये मिळण्याची। मार्च महिन्यामध्ये 2100 रुपये मिळतील अशी त्यांना आशा होती। जानेवारीचा हप्ता आल्याच्या नंतर फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर झाला। फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये देण्याचा सरकारने निर्णय घेतला। त्यामध्ये अगोदर 1500 देण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा 2 दिवसांनी त्या निर्णयामध्ये बदल करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला 3000 रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला। 3000 रुपये बहिणींना मिळणार। जानेवारीच्या हप्त्याच्या नंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 हप्ते एकत्र 8 मार्चपूर्वी सर्व पात्र लाभार्थी महिलांना दिले जाणार, अशी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आणि त्यानुसार महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली। हे पैसे महिलांना जमा झाले आहेत। पण आजचा आपला व्हिडिओ आहे 2100 रुपये वाटप। 2100 रुपये पहा, 2100 रुपये वाटप संदर्भातला सगळ्यात मोठा निर्णय आज झालेला आहे। ज्यावेळेस सत्ता पुन्हा स्थापन झाली, राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्याच्या नंतर जेव्हा पहिली पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली, ते म्हणजे पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ महिन्याला मिळेल, योजना बंद होणार नाही। त्याचबरोबर 2100 रुपये कधी मिळणार, ह्या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये। या ठिकाणी म्हणजे आता सध्या पहा, मार्च महिन्यापासून 2100 रुपये मिळणार। कारण मार्च महिन्यापासून का 2100 रुपये मिळणार? तर नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, असं तुम्ही सरकारच्या माध्यमातून ऐकलं असेल, पाहिलं असेल। वारंवार टीव्हीवर या बातम्या आलेल्या आहेत। महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे असो यांनी देखील वारंवार पत्रकारांशी बोलताना 2100 रुपयाच्या प्रश्नासंदर्भात उत्तर दिलेलं आहे की अर्थसंकल्पामध्ये यावर तरतूद झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होतील 2100 रुपये।
परंतु आज सगळ्यात मोठा निर्णय झालेला आहे या 2100 रुपयाच्या वाटप संदर्भातला. व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही. तुमच्याच कामाचा व्हिडिओ आहे. 2100 रुपये हवे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण वॉच करावाच लागणार आहे. पहा, 2100 रुपयासंदर्भातला आज सगळ्यात मोठा निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. पहा, मार्च महिन्यामध्ये 2100 रुपये मिळाले नाहीत, पण अर्थसंकल्प सादर होत आहे 10 तारखेला. तर या ठिकाणी पाहू शकता 10 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करावायचा आहे. हे वक्तव्य आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांचं. 10 तारखेला अर्थसंकल्प सादर होत आहे. 10 मार्चला हा अर्थसंकल्प सादर होत आहे. आता अर्थसंकल्प सादर होणार म्हणजे महिलांना अपेक्षा होती 2100 रुपये मिळणार, परंतु आज निर्णय जो घेण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच महिलांची जी आहे ती नाराजी आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. असा निर्णय काय झालेला आहे तर पहा, जे विधानसभा आहे यामध्ये पाहू शकता इथं वेगवेगळे निर्णय घेतले जातात. आज देखील महत्त्वाचा निर्णय आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानचा हा निर्णय आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरेंनी घोषणा केलेली आहे 2100 रुपयासंदर्भातली. 2100 रुपये महिलांना मार्च महिन्यामध्ये मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु मार्च महिन्याचा हप्ता आला आणि आता आशा लागली महिलांना मार्चनंतर या ठिकाणी एप्रिलमध्ये तरी 2100 रुपये मिळतील. पण आज सांगितलेलं आहे आदिती तटकरेंनी की या ठिकाणी पहा 2100 रुपये हे अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर देऊ असं कुठलंही आश्वासन दिलेलं नाही किंवा असं कुठंही वक्तव्य नाही हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांचे शब्द नेमकी काय आहेत तर जाणून घेऊ. या ठिकाणी पहा, आजचीच ही लाईव्हची अपडेट आहे 6 मार्चची. आधी काय बोलल्या होत्या आदिती तटकरे त्या संदर्भातलंही स्पष्टीकरण आहे. अर्थसंकल्पात 2100 रुपयाबाबत सकारात्मक विचार केला जाणार आहे आणि त्यानंतर हे पैसे दिले जातील. परंतु आजचा जो निर्णय आहे, आजची जी घोषणा आहे त्यामध्ये पहा, अर्थसंकल्पात 2100 रुपये देणार असं वक्तव्य कुठंही केलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. मग आता यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, ते म्हणजे 2100 रुपये मिळणार की नाही, 2100 रुपये कधी मिळणार. त्या म्हणाल्यात 2100 रुपये अर्थसंकल्पामध्ये देणार असं वक्तव्य नाही. यावरून 2100 रुपयासंदर्भातला प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रश्न कायमच आहे. परंतु पहा, त्या काय पुढे म्हणाले आहेत, 5 वर्षासाठी हे 2100 रुपयाचं आश्वासन आहे. म्हणजे आता आपल्याला असंही होऊ शकतो की 2025 पूर्ण वर्षामध्ये 1500चाच हप्ता दिला जाईल. त्यानंतर जेव्हा या ठिकाणी पहा आता अर्थसंकल्प तर सादर होत आहे 10 तारखेला, त्यामध्ये कुठलीही तरतूद आपल्याला पाहताना दिसत नाही. जर तरतूद करण्यात आलेली असते 2100 रुपयासंदर्भातली तर आज त्या संदर्भातल्या प्रश्नांसंदर्भात विचारलं असता, घोषणा केली असती. परंतु या संदर्भात आदिती तटकरे यांनी नकारात्मक उत्तर किंवा स्पष्ट नकार जो आहे तो दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो. 2100 रुपये देणार असं कुठंही वक्तव्य केलं गेलं नाही असं त्या म्हणालेल्या आहे. त्यावरून स्पष्ट होत आहे की 2100 रुपये तुर्तास तरी मिळणार नाहीत. लाडक्या बहिणींना 1500वर समाधान मानावं लागणार आहे. आता पाहू नेमकं किती दिवस 2100 रुपये मिळत नाहीत, किती दिवस 1500चा हप्ता येतो. अर्थसंकल्प 10 तारखेला सादर होत आहे. अगदी काही दिवस बाकी आहेत. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये हप्त्यासंदर्भातल्या सगळ्यात लेटेस्ट न्यूज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. आणि 1500चे 2 हप्ते 8 मार्चपूर्वी म्हणजेच या ठिकाणी पहा उद्या संध्याकाळपर्यंत सर्व महिलांना मिळून जातील आणि ज्यांना येणार नाहीत त्यांनी तक्रार फॉर्म भरा, तुम्हाला पैसे मिळून जातील. पण लगेच तक्रार फॉर्म भरायचा नाही. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठी तुम्हाला पैसे एंडिंगपर्यंत जर आले नाहीत तर नक्की फॉर्म भरा.